सर्वसामान्यांसाठी, पगारदारांसाठी, कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सुधारित निवृत्ती वेतनासाठी 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या लढ्याला आता अखेर यश आलेलं आहे। बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर, आता मिळणार 12,000 रुपये वार्षिक पेन्शन। नवीन जी आर सुद्धा लागू। नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारकडून सगळ्यात मोठी अपडेट आणि आनंदाची बातमी आली आहे। बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारकडून नवीन पेन्शन लागू झाली आहे। या पेन्शन योजनेअंतर्गत आपण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे। बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। सुरुवात करण्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया आणि बांधकाम कामगारांसाठी जी पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षिता आणि संहिता 2020च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन म्हणजे योजना पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात हा शासन निर्णय आला आहे। 19 जुलै 2026 रोजी शासन निर्णय आहे आणि यानुसार महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। आता ही पेन्शन योजना कोणाला मिळणार आहे, तर ज्या बांधकाम कामगाराचे वय 60 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना ही पेन्शन योजना मिळणार आहे। शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासन इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराकरिता ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी यापूर्वी राबवण्यात येणारी निवृत्ती वेतन योजना रद्द करून सामाजिक सुरक्षिता संहिता तरतुदीनुसार दरवर्षी 12,000 रुपये इतकी निवृत्ती वेतन देणारी सुधारित योजना लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता या योजनेचे काही अटी आणि निकष आहेत। वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले आणि मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदणीकृत असलेले सर्व बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र आहेत। तर कुटुंबातील पती किंवा पत्नी दोघेही बांधकाम असतील तर स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात। पती किंवा पत्नीच्या निधनानंतर संबंधित कामगाराची पती किंवा पत्नी निवृत्ती वेतनासाठी पात्र राहतील। मात्र जर पत्नीला आधीच पेन्शन मिळत असेल तर त्यांना दुबार निवृत्ती वेतनचा योग्य लाभ मिळणार नाही। तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 आणि भविष्य निर्वाह PF कायदा 1952 अंतर्गत लाभ घेणारे कामगार या निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत। या योजनेतील पेन्शन तुमच्या नोंदणीच्या कालावधीवर अवलंबून आहे। जर मंडळाकडे 10 वर्ष पूर्ण नोंदणी असेल तर 6,000 रुपये पेन्शन मिळणार आहे आणि त्यानंतर 15 वर्ष नोंदणी असेल आणि पूर्ण झाले असल्यास 9,000 रुपये पेन्शन मिळेल। 20 वर्ष पूर्ण असल्यास 12,000 रुपये पेन्शन देण्यात येईल। हे खूप मोठी अपडेट आहे। सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विनंती आहे की या योजनेचे जास्तीत जास्त लाभ घ्या। वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या योजना लाभ दिला जाईल आणि 12,000 रुपयापर्यंत पेन्शन मिळेल। कुटुंबातील पती पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर दोघांनाही स्वतंत्रपणे याचा लाभ मिळेल। अशा पद्धतीचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, कारण की ही महत्त्वाची आणि सविस्तर अपडेट आहे। तुमच्यासाठी ही महत्त्वाची बाब याच्यासाठी आहे कारण बांधकाम कामगारांसाठी आत्तापर्यंत कल्याणकारी योजना आलेली आहे, परंतु GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता बांधकाम कामगारांना सुरळीत आणि सुव्यवस्थित पेन्शन त्यांना मिळणार आहे। म्हणून तुम्हाला काहीही चिंता करण्याची गरज नाही। पती किंवा पत्नी स्वतंत्रपणे जरी एका घरात एका छताखाली राहत असतील तरी तुम्हाला स्वतंत्रपणे याचा लाभ मिळणार आहे। याबद्दल नवीन जो पण अपडेट आपल्यापर्यंत येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू। लक्षात घ्या, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच पद्धतीचे बांधकाम कामगारांसाठी आणि विविध योजनेच्या वेगवेगळ्या निर्णयासाठी घेतलेले वेगवेगळे निर्णय आणि योजनांची माहिती तुमच्या चॅनलवर पाहण्यास तुम्हाला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, हा व्हिडिओ आपल्या बांधकाम कामगार योजनेच्या प्रत्येक व्यक्तीला शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।